न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव, उत्कृष्ट खेळाडू यांचा सत्कार व भविष्यातील करिअरविषयी मार्गदर्शन शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने रावसाहेब थोरात हॉल, मॅरेथॉन चौक, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला। या प्रसंगी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, माननीय खासदार हेमंत गोडसे, ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्यामकुमार साबळे, शशिकांत कोठुळे, प्रमोद लासुरे, शिवाजी भोर, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख विनायक बाबूराव आढाव, रोशन शिंदे, उपमहानगर प्रमुख आनंद फरतळे, सुधाकर जाधव, बबलू सूर्यवंशी, कल्पेश कांडेकर, उमेश चव्हाण, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुवर्णाताई मटाले, महानगर प्रमुख अस्मिता देशवाणे, युवती सेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक योगिता ठाकरे, महानगर अध्यक्षा कोमल साळवे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोळ, महानगर प्रमुख शुभम पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख अंबादास जाधव, रुपेश पालकर, धीरज मगर, जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, विशाल खैरनार आदी उपस्थित होते। क्षेत्र कोणतेही असो, प्रामाणिकपणा आणि जिद्दशिवाय पर्याय नाही। 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपल्या आवडीच्या विषयांना प्राधान्य द्यावे। पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा विचार करावा, त्यांच्यावर दडपण आणू नये। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 12 पास पदवीधर डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड स्वरूपात शासकीय लाभ दिला जातो, याविषयी देखील माहिती दिली आहे। जी भारतीय मर्दानी खेळमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य त्या ठिकाणी आहे। विवेकजी दुसरे इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये गोळाफेकमध्ये त्यांनी आपल्या नाशिकचं नाव मोठं केलं। मला वाटतं अजयजी एक छान कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला। विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण मी अभिनंदन करतो। किरणजी पडो, युवराजजी मोरे, अंबादास, सर्व पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आतापर्यंत यश संपादन केलेलं आहे त्यांच्या समोर त्यांची वक्तव्य पण या ठिकाणी ठेवली जाणार आहे। आणि म्हणून इथं उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं, अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय माजी खासदार गोडसे साहेब, मला वाटतं की प्रशांतजी बच्चाव आणि किरण चव्हाण साहेबांनी सामान्य कुटुंबामध्ये जरी आपण जन्माला आलो, परंतु एका निष्ठेने, एका भावनेने जर आपण जे आपलं उद्दिष्ट आहे ते जर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असेल, कठोर परिश्रमांची जर आपली तयारी असेल तर ते यश आपण गाठू शकतो, असं मनोगत त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे। अजयजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं किंवा इतके काही माझ्यासारखा कार्यकर्ता मोठा नाही, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार, माननीय वामनराव पै साहेबांचं एक वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती, आव्हान आहे, उद्या प्रत्येक गुरुजन गुरुपौर्णिमा आहे। तुम्हाला आतापर्यंतच्या जीवनामध्ये आपले आई वडील असतील, आपले शिक्षक बांधव असतील, आणि एवढंच नाही, माझं व्यक्तिगत मत असं आहे की जीवनामध्ये अगदी मुंगी असेल तर त्या मुंगीला तिचं जे काही जीवन आहे त्याच्यातनं पण आपण शिकलं पाहिजे, आणि जो हत्ती आहे त्या हत्तीच्या जीवनातनं पण आपण काही शिकलं पाहिजे।
आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या शैक्षणिक यशाबद्दल कौतुकाची थाप तर दिलीच पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आजची परिस्थिती वेगळी आहे. काही वर्षांपूर्वी 10वी व 12वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार तर BEd या पलीकडे करिअर नव्हते. पण आता परिस्थिती वेगळी आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअर उपलब्ध असून भविष्यात करिअर करण्यासाठी विविध संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी अंतिम ध्येय गाठण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही, असे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. तरुणाईमधली ऊर्जा आणि ती आज आपल्या समोर बसलेली आहे. मित्रो, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि मराठी तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात जर कोणी संघटना स्थापन केली असेल तर ते आमचं दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. की मराठी तरुण हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे. त्यांनी त्याचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, यामध्ये स्वबळावर स्वाभिमानानं आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणूनच विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज या शहरात एक आगळं काम करणाऱ्या सगळ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल घेऊन आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री 18 तास काम करतायत तुमच्या आमच्यासाठी. कारण या देशात या महाराष्ट्राचं नाव अव्वल झालं पाहिजे, नंबर 1 झालं पाहिजे. या महाराष्ट्रातला तरुण हा यशस्वी झाला पाहिजे. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जर कोणी काम करत असेल तर ते आपल्या नाशिकचे लोकप्रिय लाडके पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे. आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी खास पालकमंत्री या ठिकाणी आले. मित्रांनो, तुम्ही आम्ही रामायण बघितलंय, रामायण ऐकलंय, वाचलं सुद्धा. रामायणातला बजरंगबली कोणाला माहित नाही? हनुमान, श्री हनुमान. परंतु तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, एक छोटीशी गोष्ट की जेव्हा सगळी वानर सेना एकत्र आली आणि असं ठरलं की सीतामाईचा शोध घ्यायचा आहे, त्या 7 समुद्र पलीकडे जायचं आहे, तेव्हा सुग्रीवाच्या त्या वानर सेनेतल्या अनेक वानरांनी उंच उंच उड्या मारून बघितल्या. परंतु 7 समुद्र कोण पार करणार? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, श्री हनुमानाच्या सुद्धा मनात नव्हतं की तो जाऊ शकतो. परंतु या सुग्रीवांच्या या वानर सेनेत जांबुवंत नावांचा अत्यंत, ज्याला म्हणतो ज्येष्ठ, असा एक मार्गदर्शक होता. त्या जांबुवंतानं हनुमंताला त्याच्यात असलेली ऊर्जा, त्याच्यात असलेली ताकद, त्याच्यात असलेला आत्मविश्वास हा जांबुवंतांनी जागृत केला. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की हनुमानानं तो 7 समुद्र पलीकडे जाऊन सीताबाईचा शोध तर लावलाच, पण ती लंका सुद्धा जाळून टाकली. असेच तुमच्या प्रत्येकामध्ये एक हनुमंत आहे. तुमच्या प्रत्येकाचा एक हनुमंत आहे, तो जागा करायचा आहे. तुमचा फोकस, तुमचा टार्गेट, आणि ते करण्यासाठी आज या ठिकाणी आले आदरणीय चव्हाण सर आणि बच्चाव सर. त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोळ, युवा सेना जिल्हा प्रमुख अंबादास जाधव, युवा नेते धीरज मगर यांनी विशेष प्रयत्न केले.